हे आहे आमच्या घराच्या बाजूची बाग, म्हणजे आमची परसबाग किंवा परसावणे ज्याला म्हणतात ती. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. इथं तुम्हाला पेरू भेटेल, इथे कलमी हापूस आंब्याची झाडं आहेत ही 2. त्याच्यानंतर केळीचं तिथं केळबा आहे, इकडे सुद्धा हापूस आंबा आहे, त्या साईडला फणस आहे, ह्या साईडला हा आपला रायवळी आंबा आहे. आणि आता आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्या नारळांना. परत त्याच्या बाजूला तिथे शेवग्याचं झाड आहे. तर या साईडला आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल की आमची इथे लिंबाचं झाड आहे. नंतर आमचं हे चिकूचं झाड. पप्पा आता इथे चिकू काढत होते, तर पप्पांनी चिकू काढलेत. बघूया चिकू किती भेटलेत. कोकणामध्ये कैरीचा वापर अनेक ठिकाणी केला जातो, अनेक वेगवेगळ्या भाज्यांमध्ये केला जातो. तर त्यामध्ये प्रामुख्याने आज आता आईने बनवलेली आहे कांदा आणि कैरीची भाजी, तर ती मी घेतोय. तर असा भरपूर ठिकाणी कैरीचा वापर केला जातो, मध्ये सुका कोलिम असेल किंवा खूप ठिकाणी. तर तुम्ही कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये कैरीचा वापर करून भाजी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा.